अध्यक्ष, आपण वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून चिकलठाण गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहात. प्रामुख्याने काय तिथल्या समस्या जाणवत आहेत आणि नेमकं काय त्या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतो? हे बा अ, चिकलठाण जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुरस्कृत उमेदवार म्हणून लढत आहे. त्या चिकलठाण जिल्हा परिषद गटात प्रामुख्याने रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, त्याचबरोबर अनेक योजनांचे असतील, अशा योजनांचे असतील, अशा सुविधांचा अभाव आहे. यापूर्वी ज्या काही निवडणुका झाल्या होत्या 7-8 वर्षापूर्वी, त्या पण मला वाटतं काही विकासाच्या मुद्द्यावर झाल्या नव्हत्या. एकतर घराणेशाहीला धरून राजकारणात अशी लोक यायला लागलेले आहेत आणि ते मला वाटतं लोकशाहीसाठी मारक आहे. सध्या त्या ठिकाणच्या ज्या आता आपण समस्या सांगितल्या, याच्या आधीही त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमेदवार निवडून गेले होते. आता सुद्धा विविध उमेदवार त्या ठिकाणी उभारलेले आहेत. मग याच्या आधी काय तसं काय त्या ठिकाणचा विकास नाही का झालेला? नाही, त्या ठिकाणच्या खूप साऱ्या समस्या आहेत. विकासाच्या नावावरती कुठल्याच प्रकारचा विकास आपल्याला झालेला त्या ठिकाणी दिसत नाहीये. आणि बघितलं तुम्ही आता काल परवा उपळच शेतपळचा रस्ता असेल किंवा केडगाव चिकलठाणचा रस्ता असेल आणि त्या गटातील अंजनगाव ते वीट असतील किंवा अंजनगाव ते उमरट रस्ता असेल, असे रस्ते जे आहेत ना ते प्रलंबित आहेत, त्याची कामं झालेली नाहीत. त्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला दिसतात. त्या ठिकाणच्या भागामध्ये करमाळा तालुक्याचं नेतृत्व करणारे अनेक मोठे दिग्गज नेते आहेत, परंतु त्या ठिकाणचा रस्त्याचा जो प्रश्न आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तरी मग तिकडे म्हणजे राजकीय उदासीनता का राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी दडलेला आहे? त्या ठिकाणी सन 1997 साली तो रस्ता झाला होता. त्याच्यानंतर तो रस्ता झाला नाही, त्याच्यावरती अनेक जिल्हा परिषद सदस्य झाले आणि तेच लोक राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात. कुठं नवीन तरुण चेहऱ्यांना संधी राजकारणात मिळताना दिसत नाहीये. घराणेशाही जोपासली जात आहे, घराणेशाहीला खतपाणी घातलं जात आहे. त्या ठिकाणी अनेक समस्याला जाते आणि तालुक्याचं राजकारणात तालुक्याला सक्षम असा नेता नाहीये. या तालुक्यात राजकारण करत असताना कुठल्याही गटातटाला एकमेकाच्या कुबड्या एकमेकावर अवलंबून राहावं लागतं. असं सक्षम नेतृत्व उभा करण्याची तालुक्याची जबाबदारी आहे. या तालुक्यातली जनता सुज्ञ असली पाहिजे आणि तालुक्यातल्या जनतेने आमच्यासारख्या तरुणांना, सर्वसामान्य कुटुंबातील मी आहे, सर्वसामान्य कुटुंबाला मला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संधी दिली तर मी निश्चितच मला वाटतं आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी मी त्या ठिकाणी आहे. आणि मग मला सर्व मतदारांना मी विनंती करतो, या निमित्ताने आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही माझ्यासारख्या तरुणांना संधी दिली पाहिजे. मला कुठलाही राजकीय वारसा नसताना मी या घराणेशाहीच्या विरोधात लढत असतो. आपण मला या ठिकाणी पाहत असतात सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही सोडवत असतो. मग कुणाच्या घरकुलाच्या असतील, विविध योजनांची माहिती असेल, जिल्हा उद्योग केंद्रातून माहिती असेल, आमच्याकडे कुठली सत्ता नसताना आम्ही अनेकांची कामं केलेली आहेत आणि प्रसार माध्यमातून तुम्ही सर्वांनी दाखवलेले आहेत, आम्ही पाहतोय आहात. आता सध्या करमाळा तालुक्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात पेटलेलं आहे. विविध पक्ष, संघटना ह्या आता पाठिंबा द्यायचा घ्यायचा ह्या सर्व पातळीवर सुरू आहे. पण करमाळा तालुक्याचं जे राजकारण आहे ते आतापर्यंतच्या राजकारणापेक्षा खूप वेगळंच सुरू आहे. काय सांगाल? हे पहा, करमाळा तालुक्यात जे आता सध्या करमाळा तालुका विकास आघाडी आहे आता नारायण पाटलांची, त्याचबरोबर बागलगट आणि संजय शिंदे गट जे आहेत, या तालुक्यात संजय शिंदे गट आणि त्यांनी हे पहा, कुठलीही निवडणूक हे आता बाकीच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढले, दोन्ही गट तट असतील एकमेकांच्या कुबड्या घेऊन लढले. पण आता लगेच सगळे एकत्र होणार लगेच. म्हणजे जनतेला मूर्ख समजलंय का यांनी? जनता मूर्ख आहे का? जनतेला काय त्या समस्या कळल्या पाहिजेत ना. आणि ही जी आहे ना करमाळा तालुका विकास आघाडी जी आहे ना, ती भाजपाची ए टीम आहे आणि बी टीम आहे ते बागलांची टीम आहे. म्हणजे ए म्हणजे आबा आणि बी म्हणजे बागल, हे सर्वसाधारण गणित आहे. या दोन्ही टीम पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आहेत. कुणीही निवडून आलं तरी ते भाजपमध्ये जाणार आहे, ते तर भाजपचेच आहेत. आणि तसं जर करमाळा तालुका विकास आघाडीचे जे नेते आहेत सन्माननीय नारायणआबा पाटील, यांनी अशी शाश्वती दिली पाहिजे किंवा त्यांनी सांगावं की निवडणूक संपल्याच्या नंतर मी कुणासोबत जाणार आहे, ते तसं त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि मग सामोरे गेलं पाहिजे. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात या तालुक्याचा विश्वासघात केलेला आहे असं माझं ठाम मत आहे. त्याचं कारण असं सांगतो की लोकांकडून आजीनाथ सहकारी साखर कारखाना त्यांनी ताब्यात घेतला, लोकांनी निवडून दिलं. वास्तविक पाहता ते सोन्याचा धूर काढणार होते, परंतु साधा धूर सुद्धा त्या कारखान्यातून निघाला नाही. आपण पाहिलं असेल कारखान्याची काय वातावरण झालेलं आहे. दोन्ही सहकारी साखर कारखाने त्या ठिकाणी बंद आहेत. तालुक्यातली एवढी भीषण परिस्थिती आहे की तालुक्यातले दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद असून सहकार क्षेत्र मोडीत काढायचं काम या प्रस्थापित नेत्यांकडून चालू आहे. का वाटतं करमाळ्याच्या राजकारणाची दिशा बदलत चालली दिवसेंदिवस? जोपर्यंत तरुणांना संधी मिळत नाही तोपर्यंत मला वाटतं राजकारणाची दिशा बदलत नाही.
तरुणांना संधी दिली पाहिजे. मग ते कुठल्या गटातून असू द्या, पक्षातून असू द्या. आणि सर्वसामान्य माणूसच हा सर्वसामान्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडू शकतो, तो सामोरे जाऊ शकतो. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी ज्या गटातून लढतोय तो सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित गट आहे. आणि तिथून एक 16 गावं त्या गटात येतात. आणि विविध प्रश्नांवरती त्या ठिकाणी मोर्चे म्हणा, आंदोलन म्हणा हे करण्यासाठी आहेत. परंतु प्रस्तावित लोकांना स्वतःचे तुंबडे भरण्यासाठी ते राजकारणात येत आहेत. वास्तविक पाहता यांचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. आता माझे जे विरोधात उमेदवार आहेत का, त्यांचा राजकारणाचा बघा, कुठल्याही सामाजिक कार्याची त्यांना आवड नाहीये. सामाजिक कार्यात कुठे ते अग्रेसर दिसत नाहीयेत, कुठंच नाहीयेत. ते अचानक यायचं, अचानक उगवायचं आणि लगेच आम्हाला मतदान द्या म्हणायचं. कुठेतरी घराणेशाही पोचली जाते, असं माझं ठाम मत आहे. काय वाटतं करमाळा तालुक्याच्या राजकारणातून तालुक्याचा विकास होईल का? कारण की प्रत्येक जण सत्तेसोबत जात असताना सांगते की आम्ही विकासासोबत चाललेलो आहे आणि करमाळा तालुक्याचा प्रामुख्याने विकास करण्यासाठी चाललेलो आहे. करमाळा तालुक्याचा विकास तुम्हाला माहिती असेल, मागच्या 4 वर्षापूर्वी आता आपण या पंचायत समितीच्या समोर उभा आहोत. पंचायत समितीची जी बिकट अवस्था आहे तुम्ही पाहिलं असेल. इथं शौचालय नाहीये, इथं मुतारी नाहीये, पाणी अवाढव्य परिस्थितीत साचलं जातं या ठिकाणी. मागच्या 4 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस आपल्या माध्यमातून मी व्हिडिओना जाब विचारला होता, त्यावेळेस तरी मला वाटतं त्यांनी तो व्यवस्थित तिथं त्या ठिकाणी मुरुम वगैरे टाकून घेतला होता. असं इथल्या प्रश्नावरती पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणूक लढवत असताना इथली ऑफिस बघा, इथली कार्यालय बघा आणि बाकीच्या ठिकाणची बघा, इथं सगळा अभाव आहे, काहीच नाही. व ते विकासाच्या नावावर बकास करण्याचा प्रकार तालुक्यातनं प्रामुख्याने सुरू दिसतो. आणि एकाही राजकीय नेत्याला तालुक्याचं विकासाचं कुणाच काय पडलेलं नाहीये. त्याला फक्त तू मोठा का मी मोठा, माझा गट मोठा का तुझा पक्ष मोठा, आणि कुणी सुद्धा नाही यांच्यासोबत, असं यांची परिस्थिती आहे. आणि तालुक्यातली जनता सध्याच्या परिस्थितीला सुज्ञ आहे. पुन्हा त्यांना आपलं कोण परक कोण याचं कळायला लागलेलं आहे. हे पाना हे एकमेकाच्या विरोधात लढलेले लोक आता एकत्र आलेले आहेत. मग हे कशासाठी आहेत? खुर्चीसाठी एकत्र आलेले लोक आहेत. यांना विकास करायचा असता तर तालुक्याला नैतिक राजकारण झालं नाही, ह्या नैतिकता राहिले नाही, अनैतिक वाढलेले आहे असं दिसतंय या ठिकाणी. आपलं विजन गटाचं जर निवडून आला तर काय असणार? मी बघा, तर माझं विजन, मी फक्त एका गटापुरतं बोलत नाहीये. तर मी जर निवडून आलो काय, मी प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढतो, घराणेशाहीच्या विरोधात लढतो, धनदांडग्यांच्या विरोधात लढतो. कारण का माझ्या ते चळवळ राखतात आहे, आंबेडकरी चळवळीचा पाईक आहे मी. म्हणून मी जर भविष्यात निवडून आलो किंवा भविष्यात मला मतदारांनी संधी दिली तर या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची जबाबदारी माझी असेल. चांगल्या प्रकारे मी कामं करण्याची जबाबदारी माझी असतील. रस्ते असतील, वीज असतील, पाणी असतील, असे आपण अनेक त्या ठिकाणी लोकांच्या सामोरे गेलेलो आहेत, लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. अगदी छोट्यातलं छोटं काम ही आपण करत असतो. कुठलंही काम मी कधी लाजलो नाहीये. कुठलंही काम असू देत, महिलांचं असू द्या, मुलांचं असू द्या, अनेक प्रश्नांवरती आपण त्या ठिकाणी काम करत असतो. आणि सर्वांची कामं करण्याची जबाबदारी एक मी त्यांचा लहान भाऊ म्हणून किंवा ज्यांचं हे आहे त्यांचा मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे.